नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कल्पेश जाधव, बायोफॅक्टर प्रतिनिधी पाचोरा. आज आपण आलेलो आहो खडकदेवडा या गावामध्ये. तिथले प्रगतीशील शेतकरी यांनी आपलं लिक्विड वापरलं होतं केळी या पिकामध्ये. बेलम सिरीज वापरली होती आणि फ्लोविन सिरीज वापरली होती. बेलममध्ये बेलम S2 आणि 11-11-8 वापरलं होतं. यांनी हे 15-20 दिवस अगोदर सोडलं होतं. तर त्यांना रिपोर्ट कसे लागले आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया. नमस्कार काका. नमस्कार. तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि संपूर्ण पत्ता सांगा. माझं नाव रणजित अमरसिंग राजपूत. मोबाईल नंबर 9503 44 15 89. हां, तुम्ही हे केव्हा सोडलं होतं? मी आता हे 15 दिवस हां. 15 ते 20 दिवसा पहिले सोडलं होतं. बरोबर. आणि आता त्याचा रिझल्ट कसा लागला तुम्हाला मग? रिझल्ट चांगल्या प्रकारे लागलेला आहे. हां आणि बुंद्याची साईज वगैरे पण चांगल्या प्रकारे झालेली आहे. हां हां. पहिले तर माझ्या मने भरत नव्हती ती केळी. म्हणजे पहिल्या अगोदर काय प्रॉब्लेम होता केळीमध्ये? तिची वाढ होत नव्हती. तिचं जी साईज होती खोडाची ती एकदम हां, बारीक मी होत तेव्हा आलो होती. तेव्हा लहान मोठी होती पूर्ण. लहान मोठी होती. आता थोडी एकसारखीच झालेली आहे. हां, बरोबर. आणि क्वालिटी पण चांगलेली झालेली आहे. हां. बघू शकता मित्रांनो तुम्ही, हे पाण्याने केळीचे अंतरी पान काढत आहे आता चांगले. त्याच्यानंतर एक सारखा असा प्लॉट झालेला आहे. इतर शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही? इतर शेतकऱ्यांना हे सांगणार की बायोफॅक्टरचे बेलम बेलम 2 आणि 11-11-8. 11-11-8 वगैरे हे वापरा. बरोबर. चांगल्या केळीसाठी चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे याचा. फळबागासाठी चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे. हो, धन्यवाद.